नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे, सामान्य माणसाच्या प्रगतिशील विचारांचा. भाई देखणे, रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. आज सकाळपासून खरं म्हटलं तर या ठिकाणी अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार सुनील वाकचौरे असतील, डॉक्टर देवेंद्र ओव्हाळ असतील, त्याचबरोबर मनोहर गोरगल्ले साहेब असतील, पत्रकार आणि पोलीस पाटील आमचे गौतम भाऊ लोखंडे असतील, त्याचबरोबर समाजसेवक किसनराव गोपाळे साहेब आहेत, आमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, आणि ज्यांनी खरोखर आजच्या ह्या कार्यक्रमाचं खूप चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे नियोजन केलं ते आमचे इम्रान शेख यांनी. हे सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळपासून खूप मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आणि लोकांनीसुद्धा भरभरून प्रेम दिलं. बाबासाहेबांचा विचार हा लोकांना पटतोय, पण कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे, लोकांना सांगणं गरजेचं आहे. एवढं मला आजच्या कार्यक्रमातून कळालं की लोकांना जर बाबासाहेबांचा विचार सांगितला, लोक आचरणात आणतात, पण आचरणात आणण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायचा असतो आणि तो पुढाकार तुषार गायकवाड असतील, इम्रान शेख असेल यांनी घेतल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं धन्यवाद म्हणेन. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये अतिशय गांभीर्याने पाळला जातो. एक नॉलेज ऑफ सिम्बॉल या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती ओळख आहे. आणि बाबासाहेबांनी काही फार असं आपल्याला वाटतं की इतर काही लोक असतील त्यांना वाटत असेल की बाबासाहेबांनी काय केलं काय नाही केलं, फक्त एका समाजापुरतं केलं, तर असं काही विषय नाही आहे. बाबासाहेबांचं काम हे प्रत्येक छोट्या छोट्या घटकातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचं काम आहे. फार मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अभ्यास आहे किंवा त्यांचं जे शिक्षण आहे तिथपर्यंत अजूनपर्यंत तरी कोणी पोचू शकलेलं नाही आहे. मी आत्ताही बोलतो की आपल्याकडे आजही ॲडव्होकेट्स असतील, डॉक्टर्स असतील, त्यानंतर चांगले अभ्यासक असतील, यांची खरंच अजूनही कमतरता आहे. आपली माणसं शिकतायत, सर्व ह्या गोष्टीचा आनंद आहे, पण जेवढी हवी तेवढी प्रगती आपल्याला अजूनही करता येत नाही आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं, जा तुमच्या घराच्या भिंतीवर शासन करती जमात बना, अशा पद्धतीचं त्यांचं वाक्य होतं. तरीसुद्धा आजही आम्हाला आमची माणसं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार खासदार मंत्री अशा पद्धतीने कुठेच दिसत नाही आहेत. राजकारण असेल, बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपली पिछेहाट का होते ह्याचं चिंतन चिकित्सा करण्याचा खरं तर आजचा हा दिवस आहे. कारण की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत जर घडवायचा असेल तर सर्वात प्रथम सर्वांनी शिकलं पाहिजे. आणि हे शिक्षण, इथली प्रस्थापित व्यवस्था हे महाग करत चालले, जेणेकरून गरिबाला शिकता येत नाही. अतिशय महागडं असं शिक्षण करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे शैक्षणिक चळवळीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी लक्ष देणं जास्त गरजेचं आहे आणि शैक्षणिक चळवळ ही वाढवली पाहिजे, जगवली पाहिजे. आज जो खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण त्याचे चांगले जसे परिणाम झाले, त्याचे वाईटही परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आणि त्याच्यामुळं या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्वसामान्य सर्व लोकांनी आज सकाळपासून ह्या उपक्रमाला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला. त्याचबरोबर ह्या ठिकाणी सकाळपासून जी पोलीस सिक्युरिटी ह्या ठिकाणी आहे, त्या पोलीस सिक्युरिटीमधले सुद्धा आपले गणेश जाधव साहेब जे पोलीस बांधव आहेत, त्यांनीसुद्धा आपल्याला 1000 रुपयेमध्येच्या वह्या आणि पेन असं त्यांनी दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि व्यक्ती कोणी असू द्या, प्रत्येकाला वाटतं बाबासाहेबांचा विचार हा लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाचा विचार घेऊन याच्या पुढे रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटना
अविरतपणे काम करेल एवढं आपल्याला ग्वाही देतो. बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि याच अनुषंगाने आज खेड तालुक्यामध्ये एक वही आणि एक पेन हा उपक्रम जो रिपब्लिकन कष्टकरी सेना यांनी शेतकरी संघटना या ठिकाणी त्यांनी जो राबवलेला आहे, अतिशय छान आणि चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. जे गरीब विद्यार्थी आहे, होतकरू आहे, गरजू आहे, त्या विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी हरीशभाई देखणे यांच्या सहकार्याने आज जो या ठिकाणी उपक्रम केलेला आहे, त्यामुळं यांना कुठेतरी शिक्षणामध्ये यांच्याकडून मदत देखील होणार आहे. आज या ठिकाणी आपण पाहतोय की जे खेडचे नागरिक आहेत त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन. रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने हा जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय सुंदर आहे. कारण की बाबासाहेबांनाही असंच अभिप्रेत होतं की फुलं आणि हार ह्याच्यामध्ये वेस्ट ऑफ द पैसे जातात आणि त्या हारांचा काहीच उपयोग होत नाही. बाबासाहेबांना कधीच त्यांचा हार तोरांनी जय जयकार करणं कधीच स्वीकार नव्हतं. त्यांचा विचार अंगीकारणं, त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, बाबासाहेब हे एक विचार आहे, त्यामुळे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे खरं तर आपलं आद्य कर्तव्य आहे. अशी मोहीम प्रत्येक गावागावात वस्तीवस्तीत सगळं प्रत्येक असं म्हणत नाही आम्ही की बाबासाहेबांच्या जयंतीलाच, शिवजयंतीला म्हणा किंवा सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला, प्रत्येक महामानवांच्या जयंतीला असा उपक्रम राबवण्यात यावा. कारण की खरंच काही खेड्यापाड्यांमध्ये या सगळ्या गोष्टींची खरंच गरज आहे. जिथे कपडे पण भेटत नाहीत, लिहायला वही पेन ह्या गोष्टींची अत्यंत गरज आहे. आज आपल्याकडून फुलाची पाकळी त्या माध्यमातून का होईना आपल्याकडून त्या मुलांना शिक्षणासाठी एक खारीचा वाटा आपला त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. आणि हेच बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. त्यांचं जे स्वप्न आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो त्यांचा विचार आहे तो लोकांपर्यंत पोचेल आणि त्यांचं लवकरात लवकर अवलंबन होईल अशी मी सर्वांना ह्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की बाबासाहेबांचे विचार पसरवण्याचा हे आम्ही एक सुरुवात केलेली आहे. त्यात इथे खेड तालुक्यामध्ये खूप छान प्रतिसाद भेटला. असं दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी असे उपक्रम राबवण्यात यावे अशी माझी नम्रतेची विनंती. युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आज या देशामध्ये आमूलाग्र बदल ज्यांनी घडून आणला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि या घटनेतून संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आज ही ताकद रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी निर्माण झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ही देणगी आहे असं मी म्हणेन. आज हरेश देखणे साहेब, त्यांचे सहकारी तुषार गायकवाड यांनी बाबासाहेबांचा जो संदेश आहे की शिकायचं तर पेन आणि पेन्सिल पाहिजे आणि त्यासाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम देखणे साहेबांनी राबवलेला, त्याला अनेक लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. याबद्दल मी देखणे साहेबांचं, रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचं आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी कसा असावा तर तो हरीश देखणे साहेबांसारखा असावा. द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जागतिक ज्ञानाचं प्रतीक असं ज्यांना म्हटलं जातं, असे आपल्या सर्वांचे लाडके विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन राजगुरुनगर खेड या ठिकाणी आज आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी आपण या ठिकाणी उभे आहोत. मला या ठिकाणी अभिमान वाटतो. कष्टकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय हरीशभाई देखणे यांचा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी मला दिसतो आणि मला बोलावंसं वाटलं. कारण की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे सक्तीचं असावं आणि ते तळागाळातल्या प्रत्येक घटकाला असावं आणि ते मोफत असावं.
हा बाबासाहेबांचा विचार आहे. आता हा किती लोकांना माहीत आहे मला नाही माहिती. या बाईटच्या माध्यमातून कदाचित तो लोकांपर्यंत पोहोचला जाईल. त्यामुळं बाबासाहेबांचा हा शैक्षणिक विचार आहे. आजच्या काळामध्ये तो कुठेतरी लोप पावला असं दिसतंय. कारण की महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर आज बऱ्याचशा शाळा बंद होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचा हा शिक्षणविषयक विचार हरीशभाई देखणे यांनी तो त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अंमलात आणला आहे. त्यामुळं मी तमाम भारतीयांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि या युगपुरुषाला महामानवाला तमाम भारतीयांच्या वतीनं अभिवादन करतो. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. माझे नाव इम्रान शेख. मी रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचा खेड तालुक्याचा सरचिटणीस आहे. आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने आमचे मार्गदर्शक माननीय हरीशभाई देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एक वही एक पेन असा उपक्रम राबवायचं ठरवलं. अचानक परवा ठरलं आणि काल रात्रीपासून आम्ही सर्व काही ॲडजस्टमेंट केली. लोकांपर्यंत निरोप पोचला, मेसेज गेले आणि खूप चांगला असा प्रतिसादही आम्हाला आज या दिवशी भेटलेला आहे. आणि साहेबांची पण आणि आमची पण सर्वांची एकच इच्छा आहे की कुठलाही समाज असू, फालतू खर्च, DJ असू, गुलाल असू, भंडारा असू, या सगळ्या गोष्टी वगळून असे छानसे उपक्रम जे आपल्या समाजामध्ये जे गरीब मजदुरांची लेकरं म्हणा किंवा काही कारणास्तव जे मागं राहिलेला जो समाज आहे त्यांच्यासाठी आपण देणं लागतो. बाबासाहेबांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपण आपल्या अंगी बाळगून या लोकांसाठी कशी मदत होईल यांच्यासाठी दोन पावलं आपण पुढं जाऊन यांना प्रत्येक गावागावात, प्रत्येक खेडेगावात म्हणा, शहरांमध्ये प्रत्येकाने असे 2 पावलं पुढे येऊन सर्वांनी एकमेकांना जर मदत केली तर समाजामध्ये गरिबी ही काही दिवसानंतर नष्ट होईल. कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पेतो नाही तो 100% ढरकाळीच फोडणार. आणि ज्यावेळेस एका घरातील 50 लोकांचं कुटुंब असेल आणि एक व्यक्ती जर उद्या IPS, IAS, डॉक्टर, कलेक्टर जर झाला तर ते येणाऱ्या 4 पिढीची दळिंद्री ही शिक्षणातूनच निघणार आहे. आणि त्यालाच हेच ध्यानी धरून आज साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतला आहे त्याच्या मागचा हेतू तोच आहे. आणि सर्वप्रथम तर मी साहेबांना धन्यवाद म्हणन आणि जेवढ्या लोकांनी आज आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा मनापासून मी आभारी आहे. धन्यवाद. जय भीम. प्रथम सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय. आज 6 डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेने हा जो उपक्रम राबवला आहे तो माननीय हरीशभाई देखणे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला आहे. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे आणि त्यातून गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला पाहिजे, हे असं महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यानिमित्ताने आज हा कार्यक्रमाला एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे सर्वांनी. त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जनसंवाद न्यूज पुणे.